बाबू बस बस झुला 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 एक झुला बाबू झुला झुला ए टाळ्या 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 नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज आलेलो आहोत जुन्या घरी आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे आज आहे उत्सव आणि बघा घरासमोरच लागलेले दुकानं। सो चला सर्वात आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आणि मग बाकीचा ब्लॉग कंटिन्यू करतो। काय हो आता नारळ असेच नेले असते तर बाबा फाशी फुगली असती, घरचे नारळ आहेत नाही। हा नारळ किती मोठे अण्णा मोठे बोलला ये बोलतो या उपट चौर नाही तो बोलतो फुट्टा फुटाचं ना चहूर चौर। आज जाम गर्दी होती हा सकाळी। हा ना भाऊ किती वाजता जाऊन आले तुम्ही मंदिरात? हो 2 तास तेवढं सकाळी पण आता पण आपल्याला 1.5 तास जाईल लाईनीला। आज लाईनीतच दर्शन, आज लाईनीतच। मग सकाळी आला असता तू थोडा जरी लवकर आला असता तुला आमच्या इथं सकाळी मी कपिशला बोललोय व्हिडिओ घे, जर घेतले असेल तर पुढे मी कंटिन्यू टाकतो, मग गर्दी बघा किती असेल ते। हा ना रात्री 12 वाजल्यापासून चालू आहे ना दर्शन, मग 3 वाजल्यापासून देवजन्म झाला, आरती झाली का मग होतो ना। आता जत्रा दाखव आपण। हा. आता जत्रा ना म्हणजे सध्या public. आपण पालण्यात बसू रात्री। तुम्हाला माहिती ना मला पालण्यात बसायला होडीत बसायला किती आवडते। मी नुसती गाडीवर हा यंदा होड्या वगैरे तुला पार्टनर आहे विकी? हा भाऊ तुम्ही बस विकी बस काकू छान दिसता। एवढा वेळ का झाला? पाणी चढवायला उशीर झाला। पाणी चढवायला आज पाणी नाही चढला। पाणी नाही चढला। आज सगळे पालन बसा तुम्ही। मी नाही कधी बसत, तुम्ही नाही बसत? नाही भीती वाटते। मज्जा येते एकदा बसून बघा। नाही मी तिकडे ना कब्बशी मध्ये बसली होती ना, मध्येच थांबवायला सांगितलं। हे ना ब्रेक डान्स ना भाऊ? हा हा गोल गोल फिरतो। हा डेंजर झालं होते त्याच्यात। हाऊस जाणार नाही ना कुठे? तिकडं इथंच राहणार आहे ना। अरुण भाऊ बाबा शेठचा दुकान, शेठचा दुकान। अरुण भाऊ हाक मार ना, हाक। नाही नाही ते आपण पहिले मारत होते, ताई काका मामा। गुड्डू बोल बोल ओ ताई ओ काका, बरं आहे ना? उत्सवाला इकडं बघा कसा दुकान गजबजलाय। तुझे काय गेलं सकाळी काय? चला आम्हाला दे मस्त एक हार आज। चला मस्त गेट बनवला एकदम सुंदर, श्री क्षेत्र महागणपती देवस्थान चिळनेर। चला आता लागूया लाईनीला। 1.5 तास किती? 2 तास 2 ते 2.5 तास पण होणार आहे। हो कपू चलो। चला या पुढे, चला फटाफट। ये पुढे बाबू तुम्ही किती मिनिटात सोडता?
मस्त दर्शन वगैरे झाला आणि आता 12 वाजता गणपती बाप्पाचं मस्त जन्म होईल ना, मस्त पालना बिलना मांडतात ना. आणि इकडे चाललाय फोटोशूट. देव जन्म आहे 12ला, नंतर लगेच भोजनाची तयारी होईल. ते मी पूर्ण डिटेल तुम्हाला दाखवेन थोड्या वेळात. कुठे जेवण असतं, कसं असतं ते, कुठला प्रोग्राम असतं ते. ए बस करा बस करा, नुसतं फोटोशूट. सो आता पब्लिक कमी आहे, नंतर अजून वाढेल अजून. आणि इथे मस्त भक्ती बसले पाळणा सजवायला, म्हणजे याच पाळण्यात हे होईल. काय होईल वहिनी? देव जन्म. मस्त सजवा. दोघी जणी सजवायला बसल्यात पद्धतशीर. एकच. चला इथं जेवणाची तयारी चालू आहे. वरण घेतला काय तो, मारला तडका. इथे भाविकांसाठी भोजनाची तयारी. इकडे काय नेलं भाऊ? भात ठेवलाय काय? भात या किती तपेल्या लागतात आपल्याला? पहिले तपेल्या 105 120 जायच्या. आता तपेलीचा जमाना गेला. 800 किलो 800 किलो भात. बाबा बाबा. तर उत्सवाला 800 किलो भात म्हणजे तांदूळ संपतात. 150 किलो दाल. आणि आता जेवणाला सुरुवात होईल तेव्हा पण मी दाखवतो किती पब्लिक येते ते जेवणासाठी, म्हणजे भाविक. काका तुम्ही काय बनवला आज? मिरच्या स्पेशलिस्ट. यान काय भाजी? काय डाल? ही बघा एवढी डाळ रेडी आहे आणि ही अजून बनवली किती? 4 टोप एवढं. ती संध्याकाळ परत साफ होते ना सगळी. 9 वाजता ना. इकडं भाजी. ही भाजी. आणि या साईडला आहे मिरची. इथे भाविकांसाठी महाप्रसादाला बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. ही पूर्ण जागा भरते, म्हणजे पूर्ण पॅक होते. जेव्हा श्रींचा जन्म होईल, म्हणजे कीर्तन वगैरे होईल आणि जेवणाची सुरुवात होईल, तेव्हा पण मी तुम्हाला दाखवेन पूर्णपणे कसा असते, कशी व्यवस्था असते ते.
बाबू बस झुला 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 ए झुला बाबू झुला झुला ए टाळ्या 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 ए अरे दे आपण दे काका अरे बाबा अरे आस्ते 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 झाला झाला ओय माणूस आता बॅटरीचा पैसे देणार आहे. काय माणूस बॅटरीचा पैसे देणार आहे. चला मस्त काकाच्या मुलीचा जोखण्याचा पण प्रोग्राम झाला आणि आम्ही आलो आता घरी आणि घरी कोणच नाही सगळी गेली बाजारात. सो चलो आजचा ब्लॉग पण आम्ही इथेच थांबवतो. आजचा म्हणजे हा पहिला इथेच थांबवतो. सो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आत्ताच्या ब्लॉगमध्ये मी जेवणाचं दाखवलंय, देवजन्म दाखवलंय आणि जोखण्याचं दाखवलंय. आता एन्जॉयमेंटचा दाखव येणारा ब्लॉग. सो तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत आणि आताचा ब्लॉग कंटिन्यू राहा नेक्स्ट ब्लॉग मध्ये आमच्या सोबत. आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.